कोतुळ येथे रयत शिक्षण संस्थेचे कोतुळेश्वर विद्यालय कोतुळ या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक भाऊसाहेब रामचंद्र वागचौरे यांचा कोतुळ ग्रामस्थ आणि कोतुळेश्वर विद्यालयाचे सर्व शिक्षक कर्मचारी यांच्या वतीनं सेवानिवृत्ती आणि सपत्नीक गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेशराव कोते होते, तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बी.जे. देशमुख, हिरालाल पगडाल, गोरक्षनाथ बनकर, भाऊसाहेब पटेकर, दत्तात्रय पांढरे, रामदास तांबे, रमेश काका देशमुख, सयाजीराव देशमुख, संगमनेर पंचायत समिती सदस्य सदाशिव वागचौरे, बाजार समितीचे संचालक दादासाहेब देशमुख, कैलास काळे, प्राध्यापक मुकुंद डांगे, अण्णासाहेब राहिंज आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती। शिक्षकांमुळे समाजामधील पिढ्या घडत असतात। सुशिक्षित तरुणांमुळे गावात नवनवीन बदल घडतात। विद्यादानाचं पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान होणं ही त्यांनी केलेल्या कामाची पावती असते, असं यावेळी बी.जे. देशमुख यांनी म्हटलं। वागचौरे सरांच्या बाबत माझ्या मामाचं गाव आहे, त्यांचं गाव, त्यांचे वडील रामचंद्रजी वागचौरे त्यावेळेला शिक्षण नसेल, परिस्थिती काळात गरिबीची बलुतेदारीच्या सिस्टीममध्ये काम करणारे त्यांचे वडील, परंतु त्या गावात त्यांच्या नावाचा लौकिक होता। मी माझ्या लहानपणी शाळेला असताना मी तिथं जेव्हा चर्चा बाकीच्या लोकांची चर्चा ऐकत होतो, तेव्हा निश्चितपणानं त्यांच्या वडिलांच्या कारागिरीच्या बाबत, त्यांच्या वागणुकीच्या बाबत गावामध्ये लौकिक होता। त्याच्यानंतर त्यांचे भाऊ वगैरे राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये योगदान देणारे निघाले आणि तो डीएनए, तो जीवनामध्ये असणारा इनबिल्ट ज्याला आपण म्हणतो आतून असावा लागतं, तो पिंड असावा लागतो, आपण मराठी भाषेमध्ये ज्याला म्हणतो तो पिंड वागचौरे सरांचा, आणि ते या शिक्षण क्षेत्रामध्ये तो वारसा घेऊन आले, तो डीएनए घेऊन आले, तो पिंड घेऊन आले आणि त्यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकी पेशामध्ये काम करताना जे काही अनुभवलं ते माझ्यापेक्षा तुम्हाला खाली बसणाऱ्यांना कदाचित जास्त माहीत आहे। कोतुळ गावामध्ये सुद्धा त्यांनी 13 वर्षाची सेवा बजावली। 13 वर्षामध्ये आता बाकीच्यांनी सांगितलं की एखाद्या माणसाची उणीव का बसावी, जीवन जगताना हाच ताळेबंद मांडला पाहिजे की आपल्या उपस्थितीची जाणीव असली पाहिजे आणि आपल्या नसण्याची किंमत असली पाहिजे, आपल्या नसण्याची उणीव असली पाहिजे। तर वागचौरे सरांच्या निमित्तानं ह्या शाळेला ते नसण्याची उणीव भासणार आहे, म्हणजे त्यांची उपयुक्तता होती। अशा प्रकारचं जीवन, स्वतःचं जीवन जगताना, जीवन जगणं म्हणजे जीवन आपली परमानंदापासूनची निर्मिती आहे। आपण परमेश्वरापासून, परमानंदापासून ही सर्व प्राणी मात्र जन्माला आलो। आपला मुख्य उद्देश जीवनामध्ये आनंद मिळवणं हा आहे आणि आनंद मिळवण्यासाठी आपण सातत्याने धडपड करत असतो, कारण आपलं ओरिजिन तिथं आहे, आपलं मूळ तिथं आहे। परंतु आनंद मिळवता मिळवता आपण असं भरकटत जातो बरेचदा आणि वेगळ्या मार्गाने जातो आणि आनंद मिळवण्याच्या ऐवजी जीवनामध्ये बऱ्याचदा दुःख निर्माण होतं। परंतु आपण जीवन जगत असताना आपल्याला वाटायला जे काम आलं ईश्वरी संकेतानुसार ते इमानीद्वारे चांगल्या पद्धतीने जर पार पाडलं, आपलं भागवता जर आपण समोरच्यांची सेवा चांगल्या पद्धतीने केली तर निश्चितपणाने जीवन आनंददायी होतं, सुखकारक होतं। गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणारे वागचौरे सर हे शिक्षक आणि प्राचार्य हे दोघांमधील दुवा आहेत। नोकरीच्या काळामध्ये सरांनी प्राचार्यानंतर प्रमुख भूमिका बजावली। सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, कर्मचारी, ग्रामस्थ यांचा कौटुंबिक संबंध असल्यासारखी वर्तणूक दिली। सरांनी आपल्या कामामध्ये खूप प्रामाणिकपणे काम केलं, असं कौतुक यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सुरेशराव कोते यांनी केलं। ज्या झाडाला पानं फळं फुलं असतात, ज्या झाडापासून सावली मिळते, असं झाड त्याच्या फळांच्या ओझ्याने वाकलेलं असतं। सर, तुम्ही तशा प्रकारचे वाकलेले आहात, अत्यंत नम्र आहात आणि या तुमच्या नम्रतेला, तुमच्या सर्व मुलांना आमच्या कोतुळवासियांच्या वतीनं, सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, सर्व शिक्षकांच्या वतीनं, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं तुम्हाला मानाची वंदना देतो। वेळ बराच झालेला आहे, अनेक मान्यवर सुद्धा बोललेले आहेत, कारण खरं तर कुठल्याही कार्यक्रमाचा अध्यक्ष होणे हे फार अवघड प्रश्न असतो, कारण अनेक वक्ते बोललेले असतात, तेव्हा बोलण्याचे मुद्दे निघून गेलेले असतात, काय कुठल्या मुद्द्यावर बोला हा प्रश्न असतो आणि श्रोते सुद्धा हळूहळू कमी झालेले असतात। परंतु सर, तुमच्यावर सगळ्यांचं प्रेम असल्यामुळं श्रोता इथे कोणीही उठलेलं नाही, हे तुमच्या
प्रामाणिकपणेचं कर्तृत्व खरं सलाम आहे तुम्हाला की लोकांनी तुम्हाला सुद्धा तितक्याच पद्धतीने दाद दिली. केवळ हजेरी राहिली नाही तर तुमचा कार्यक्रम, तुमचा समारंभ अतिशय आनंदात पार पाडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून मी पुन्हा सर्वांना शुभेच्छा देतो. आपल्या दोन्ही उभयतांना परमेश्वर उदंड आयुष्य देवो, इतकं आयुष्य देवो जे जेणेकरून तुमचं सर्व तुम्ही स्वतःच करावं, तुमच्यावर स्वतः तुम्हाला कोणावर अवलंबून राहू नये अशा पद्धतीचं तुम्हाला आयुष्य परमेश्वराने द्यावं आणि अशा प्रकारची तुमच्याकडनं या पुढच्याही काळामध्ये सेवा बरोबर. रिटायरमेंट म्हणजे रिटायरमेंट ही फक्त नोकरीतली असते, समाजसेवेची रिटायरमेंट नसते. नोकरीतून करताना काही टेन्शन्स असतात, काही काम तब्येतीवर त्रास होऊ शकतो, परंतु तुम्ही जेव्हा समाजाचं काम करता तेव्हा कुठल्याही प्रकारचं टेन्शन होत नाही. उलट तुमची मानसिकता वाढते, तुमची सगळ्या प्रकारची ताकद वाढत जाते आणि समाजकार्याची तुमची आवड वाढत जाईल. माझ्या या कामासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. तर सरांच्या प्रामाणिकपणाचं उदाहरण त्यांची मुलगी सुनबाई आणि नात यांनी अतिशय चांगल्या प्रकारे दिलं. स्वतःच्या कर्तृत्वाला सर्वश्रेष्ठ मानणारे माझे वडील, आजपर्यंत कोणत्याही व्यसनाला स्पर्श न करणारे पुरुष म्हणजे माझे वडील. स्वतःचा मान सन्मान बाजूला ठेवून इतरांच्या मान सन्मानाचा विचार करणारे माझे वडील, आजपर्यंत इतरांकडून कशाची अपेक्षा न करणारे माझे वडील, आयुष्यभर काटकसरीने जीवन जगणारे व कुठल्याही गोष्टीचा अतिरेक न करणारे माझे वडील, स्वतःचे काम स्वतःच करायचे आणि गरज भासली तर इतरांची मदत घ्यायची अशी विचारसरणी असलेले माझे वडील म्हणजे भाऊसाहेब रामचंद्र वागचौरे. ते नेहमी बोलतात, विद्यार्थी ते बोलतात, कित्येक विद्यार्थी त्यांनी आजपर्यंत घडवले, कितीतरी विद्यार्थी त्यांचे चांगल्या चांगल्या हुद्द्यावर नोकरीला आहे. आता उद्यापासून मला हे सर्व बंद होणार, त्यामुळे त्यांना करमणारच नाही. कारण मला माहीत आहे इतके हजार शिल्लक असूनही ते शाळेत जात होते. त्यांना शाळेची खूप खूप गोडी आहे. ते नेहमी बोलायचे, विद्यार्थी हेच माझे खरे दैवत आहे असे ते नेहमी बोलतात. आणि खरंच सांगते, त्या दैवताच्या आशीर्वादानेच अजून सुद्धा ते ठणठणीत आहे. अजूनही ते 10 वर्ष चांगली सेवा खऱ्या अर्थाने करू शकतात. म्हणतात ना, जो शिक्षक खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना घडवण्याचे कार्य करतो त्यांना परमेश्वर कधी काही कमी पडू देत नाही. म्हणून तर आज त्यांचे सर्व भाऊ आई सर्वजण एकत्र जीवाला जीव देऊन आनंदात जीवन जगत आहेत. सरांना 3 भाऊ आहेत. त्यामध्ये डॉक्टर मधुकर वागचौरे हे अमृतवाहिनी कॉलेजचे प्राचार्य आहेत. दुसरे बंधू सदाशिव वागचौरे पंचायत समिती सदस्य आहेत आणि तिसरे बंधू शेती व्यवसाय करतात. वागचौरे सरांचा मुलगा हा मुंबई या ठिकाणी पोलीस खात्यामध्ये API या पदावर कार्यरत आहे. सरांचा संपूर्ण परिवार सुशिक्षित आणि एकत्रित आहे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक ठोकळे मॅडम यांनी केलं तर सूत्रसंचालन कवडे सरांनी केलं. या कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ बाळासाहेब घोलप, संजय घोलप, नरेश साळवे, गणेश घोलप, बाबासाहेब नाईकवाडी, शमशेर पठाण, गमे, वैराट, जायभाय, वाळुंज, कानवडे, राजाभाऊ वागचौरे, राजेंद्र देशमुख, रावजी धराडे, रामदास भाऊ देशमुख, प्रल्हाद देशमुख, भानुदास देशमुख, पत्रकार उकिरडे, सुभाष भालेराव, सुनील आरोटे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. तुम्ही सर्व आलात, माझ्या सेवामुक्ती कार्यक्रमासाठी आलात, मी तुम्हाला धन्यवाद देतो. त्याचबरोबर माझ्या सर्व कुटुंबातील माझ्या मातोश्री की ज्यांनी माझ्यावर संस्कार केले, आम्हाला घडवलं, 14 भावांना 3 बहिणींना, अशा आमच्या मातोश्री पुढे 3 वर्षापूर्वी त्यांनी निरोप घेतलेला आहे. त्याचबरोबर आमच्या शिक्षणाच्यासाठी रात्रंदिवस काबाड कष्ट करणारे, कोणत्याही प्रकारचा पाठिंबाचा विचार न करता फक्त भाऊ शिकले पाहिजे हा डोळ्यासमोर उद्देश ठेवून ज्यांनी 6 महिने घातले आणि आज ते पंचायत समितीचे सदस्य 10 वर्ष सहकारवासी भाऊसाहेब थोरात मार्केटचे सदस्य होते, मार्केट कमिटीचे सदस्य होते. असे पितृतुल्य आमचे थोरले बंधू सदाशिव वागचौरे, त्याचबरोबर नानासाहेब वागचौरे आणि धाकटे बंधू आज ते अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये उपप्राचार्य पदावर कार्यरत आहे असे डॉक्टर मधुकर वागचौरे. या सर्वांच्या सुविधे पत्नी, त्याचबरोबर माझ्या गावातून आलेले
सर्व मित्र परिवार, त्यात माझे वर्ग दोस्त दादासाहेब देशमुख, अण्णासाहेब राई, इतरही सर्व आलेले आणि मुद्दाम उल्लेख करतो की या ठिकाणी योगायोगाने म्हणा कसे म्हणा अशोक काका या ठिकाणी आलेले. माझ्या वडिलांचे आणि अशोक काकांचे फार घनिष्ठ संबंध, म्हणजे त्या कुटुंबाचे घनिष्ठ संबंध होते. उत्तम काका असतील, अशोक काका असतील, भैरसाहेब काका असतील, नानू काका आलेले, बाबा काका आलेले. ह्या परिवाराशी फार मोठा म्हणजे घनिष्ठ संबंध आमच्या कुटुंबाचा होता. वडिलांचा आणि अशोक काकांचा खूपच जवळचं नातं होतं. टाकळी गेला ते कायम चक्करला जायचं. तुम्ही योगायोगाने या ठिकाणी आला, निश्चित मला या ठिकाणी खूप आनंद आला आणि खऱ्या अर्थानं माझ्या नोकरीचं चीज झालं असं मी समजेल. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, कोथरूड.